हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? इथं मम्मीची फ्रेंड होती, त्यांच्या सुनेला छोटंसं बेबी गर्ल झालं होतं. त्याच्या वेलकमसाठी आम्ही गेलो होतो. आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांच्या झाडाला पहा इतक्या खालपर्यंत भरगच्च अशा कैऱ्या आल्या होत्या. खूप छान असं म्हणजे तोंडाला पाणी सुटत होतं, इतक्या सुंदर सुंदर कैऱ्या होत्या. आणि इथं माझ्या मामाचा मुलगा आला होता आणि त्याने येताना नांदेडचा चिवडा घेऊन आला होता आणि परत आमच्या शेतातल्या कैऱ्या आणल्या होत्या, आंबे आणले होते आणि मस्तपैकी मग ते एन्जॉय करून आम्ही गेलो होतो 4-5 वाजता मुलांच्या खरेदीसाठी. आणि राजपालमध्ये छान अशी खरेदी केली, मुलांना त्यांच्या चॉईसचे कपडे घेतले आणि इथे छान छोटे छोटे सॉक्स असे मस्त मस्त सगळे कलेक्शन होते. खूप व्हरायटी आहे राजपालमध्ये पण आणि कपड्यांची क्वालिटी पण खूप छान असते. पहा किती क्यूट अशा व्हरायटी होत्या ना सगळ्या. पण काय करणार, आता मुलं मोठी झाल्याचा काही उपयोग नाही आहे मला तरी, पण मला खूप आवडलं ते. आणि नंतर आम्ही तिथून आलो बाहेर, पप्पा बिल देऊन बाहेर आले आणि अबाऊ 2500च्या वरती शॉपिंग झाल्यावर असं छान असं गिफ्ट हॅम्पर त्यांनी आम्हाला दिलं होतं. असे छान कंटेनर होते काचेचे. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो डीमार्टला. डीमार्टला येण्याचं असं काय नाही, आपण पुण्यात नेहमीच जात असतो, दर आठवड्याला म्हटलं तरी चालेल. पण नगरला डीमार्ट झालं याचं सगळ्यांनाच कुतूहल आहे, तसं मलाही खूप कुतूहल आहे, का तर ते आमच्या नगरमध्ये झालेलं. आणि तिथेही खूप छान छान अशा व्हरायटी आलेल्या होत्या डीमार्टमध्ये पण. आणि रिस्पॉन्स पण खूप छान होता, भरपूर अशी गर्दी पण असते आणि व्हरायटी पण खूप छान अवेलेबल होत्या तिथं सगळ्या. कप पण 29 रुपीजलाच ओनली होते. मी तिथून कप मला काय हव्या त्या वस्तू घेतल्या आणि मग घरी आले. मस्तपैकी मासे असे खात होते, ते पण मला खूप क्यूट वाटत होतं म्हणून त्यांचं पण शूट केलं मी छानपैकी. आणि असं आमचा खूप छान असा दिवस गेला. चला बाय, टेक केअर, सबस्क्राईब करा चॅनलला, बाय.